next day. बहन डर गई बहन। नमस्कार. खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे या व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आणि मनापासून धन्यवाद. तुम्ही मागच्या व्हिडिओला पण एवढा चांगला प्रतिसाद दिला होता की त्यांना बघवलाच नाही. त्यांच्या कॉमेडीपेक्षा माझीच कॉमेडी त्यांना एवढी आवडली की त्यांनी कॉपीराईट स्ट्राईक मारून माझं कौतुक केलं. काय शेवटीला खरं बोले वाचा आणि मारे नाही म्हणजे मला असं वाटलं की एवढं मोठं त्यांचं चॅनल आहे, 8 लाख सबस्क्राईब, म्हणजे मन पण तेवढं मोठं असेल, पण काय कसलं काय. आणि तेच तर काहीच बोललो मी त्या व्हिडिओमध्ये. एकतर शिव्या दिल्या नव्हत्या, बॉडी शेमिंग केली नव्हती, काहीच केलेलं नव्हतं, पण काय एक हलका फुलका रोस्ट केलेला आणि त्यांच्या चुका सांगितलेल्या बस. पण काय शेवटीला बडे बडे देशों में अशी छोटी छोटी बातें होती रहती है. सोडा, जाऊ द्या. जे काही झालं ते गंगेला मिळालं. आपण आपल्या आजच्या विषयाकडे हात घालूया. वाघ चौरे फॅमिली. खूप महिन्यांपासून जरा त्यांची मला आठवण येत होती. म्हटलं बघूया जरा काय चालले फालतूगिरी. तर त्यांची फालतूगिरी ही आहे. तर तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडलाय की भूमी वहिनी कुठे आहे, भूमी वहिनी कुठे आहे. तर मित्रांनो सांगायचं असं आहे की भूमी वहिनी तिच्या भूमीमध्ये गेली आहे, म्हणजे माहेरी गेली आहे. पण काय नेमकं की कारण काय, म्हणजे विषय काय झाला होता हा. आणि विषय काय झाला होता की ऋतू वहिनीची आणि भूमी वहिनीची थोडी चालली होती भांडणं म्हणजे असं नॉर्मल झालं होतं नाही का. अभी मेरे को समझ में आया कि इसका एक्चुअल में प्रॉब्लम क्या है. अहो मुळात प्रॉब्लेमच नाही आहे. ही फालतूगिरी ह्याच्या आधी यांनी करून झालेली आहे. हा लपाछपीचा कार्यक्रम हे खेळून झालेले आहेत, ते पण 2दा. तुम्हाला खोटं वाटत असेल तर पप्या जरा त्यांची आधीची व्हिडिओ लाव. जवळपास 2 महिने झाले भूमिका आपल्या व्हिडिओ मध्ये पण नाहीये. हॅलो एव्हरीवन, मी आलेली आहे. पाहिलं का, भूमीची आणि माझे भांडणं झाले होते आणि भूमी वहिनी माहेरी गेलेली. खोट बोलायचं नाही. मी तिला विचारलं नाही का, ती म्हणे की मला वेगळं राहायचंय. वेगळं आणि तुम्ही राहणार. खोटं बोलायचं नाही. अरे काय संदीप भाऊ, काहीतरी नवीन बोल. ही फालतूगिरी तुम्ही ह्याच्या आधी पण करून झालेली आहे आणि मी तुमच्यावर रोष देखील केलेला आहे. काहीतरी नवीन. म्हणलं वेगळं का बरं राहायचं. मग मी तिला तेवढ्या पुरतं तात्पुरतं हा बोललो. मग त्यानंतर मी तिला बाहेर घेऊन गेलो नाही का जेवायला. अरे संदीप भाऊ, स्क्रिप्टवर थोडी तरी मेहनत घ्यायची ना. काय त्या दोघींची भांडण झाली, मग हॉटेलवर जेवायला नेलं, जेवण बिवण करून आणलं. तिला म्हणलं की तू ये ना 4-1 दिवस घरी जाऊ. मग हा तिला बोलला थोडे दिवस थांब ना, मी रूम बिम बघतो आणि घ्यायला होतो. अरे ये सब पुराना हो गया अभी संदीप भाऊ. आपण 2026 मध्ये आलोय, कळतंय का तुला. आपण 2020-19 मध्ये नाहीये. सगळं आता कसं डेव्हलप होत चाललंय. तुमचा कॉन्टेंट पण थोडासा डेव्हलप करा, नाही का. तुम्हाला डोक्यामध्ये आयडिया येत नाही का, हे तुमचं डोकं नाही चालत का. मग एक काम करा ना, AI चा वापर करून त्याच्याकडून चांगली स्क्रिप्ट घ्या. काय नुसतं तेच माहेरी पाठवली, एक बाई बंगाली पटवली. आणि नंतरून पण त्याचं हेच चालू होतं की मी वेगळं राहायचं. काय वेगळे नाही राहत तुम्ही. अरे ह्यांची ना फक्त आणि फक्त 2 महिन्यांची नाटकं आहे. ती 2 महिन्यांनी परत येईल बघा. ती भूमी तिच्या भूमीमध्ये 2 महिन्यांनी परत येईल. हे बघा, तुम्ही जे काय करताय ते सगळं व्ह्यूजसाठी करताय, माहिती आहे मला. अरे तुमच्यावर रोस्ट व्हिडिओ बनवून एवढी सवय झाली ना, आता तुमच्या फॅमिलीचा मेंबर झालोय मी. मला माहिती आहे ही तुमची सगळी खासियत आहे व्ह्यूज वगैरे घेण्याची. ये बहनचोद सारे मिलके हमको पागल बना रहे. तर लहानपणापासून कष्टच करत आले, मम्मीने सांभाळले आम्हाला. अक्षरशः खायला पण नव्हतं, काहीच खायला नव्हतं. वाह क्या एक्टिंग कर रहा है. हे बघ संदीप भाऊ, तू किती चांगली ऍक्टिंग कर, किती चांगला इमोशनल पॅच बोल, शेवटीला काही फरक पडणार नाहीये. हे सब दोगला पण आहे. तुमचे व्हिडिओज बघून तुमच्याच ऑडियन्सचे ना इमोशन मेलेत, कमेंट सेक्शन मध्ये दिसतंय. मी तिला म्हणलं नाही, मला नाही जमणार, कारण की मी माझ्या आईसोबतच राहणार आहे. ठीक आहे, मी असं पकडून चालतो की हे तू जे सगळं बोलतोय ते खरं आहे. पकडून चालते हो, तुम्ही लगेच कुठे सिरियस होताय. हे सगळं खरं आहे. पण माझं म्हणणं काय, हे सगळं व्हिडिओमध्ये का बोलतोय. व्हिडिओमध्ये काय बोलतोय. अरे लोक फक्त व्हिडिओ बघणार आणि कमेंट करून जाणार, बस. त्याच्या व्यतिरिक्त काय नाही करणार. ते लोक तुझ्या घरी येऊन तुझ्या भूमीला समजवणार नाहीत. एवढंच होतं ना, तर जा बाबा तिच्या घरी जा, तिला समजव. इथे व्हिडिओ काय टाकत बसलाय. हे मी प्रॅक्टिकली बोलतोय, तर लॉजिक बोलतोय. पण काय लॉजिक, मी काय बोलतोय ह्यांच्या व्हिडिओमध्ये लॉजिक सोडा, जाऊ द्या लॉजिकचं काय. तशी ती भूमी ना भांडखोरच आहे. नाही असं मी म्हणत नाही, असं तीच एका व्हिडिओमध्ये लिहिली आहे. मी भांडखोर आहे आणि अशीच राहणार आहे. यांनी भांडायचं नाही माझ्यासोबत. माझी मम्मी जेव्हा शेजारून घेतलं ना, तेव्हा आम्हाला खायला भेटायचं. समजू शकतो, तुझ्या मम्मीने खूप कष्ट घेतलेले आहेत आणि तुला पण असं वेगळं नाही राहायचंय मम्मीला सोडून. बरोबर आहे, असं मम्मीला सोडून नाही वेगळं राहायचं. कारण कालची मुलगी बोलली चल आपण वेगळं राहूया आणि हा गेला, असं नसतं. आपल्याला त्या मम्मीने लहानाचं मोठं केलंय, नसतं जायचं सोडून. बरोबर आहे. पण माझं म्हणणं काय
तुझी एकतर भांडण झालेली, बरोबर, भांडण झाली आहेत, मग ती गोष्ट पर्सनल आहे, मग पर्सनल गोष्ट सोशल मीडियावर टाकून तिचा बाजार नाही करायचा आहे. तुम्हाला किती वेळा सांगितलंय, तुमच्या डोक्यामध्ये घुसत नाही, एक नंबरची बिंडो का तुम्ही. कंट्रोल. कालचं जेवण आपण संध्याकाळपर्यंत जेवू शकतो, पण ते जेवण आपण 2 दिवस जेवू शकतो का? नाही ना. तसंच भांडण झाल्यावर सारखं सारखं काय सांगायचं लोकांना, अरे हे तूच बोललायस ना. आता कालचं जेवण आपण सकाळी संध्याकाळपर्यंत खाऊ शकतो, पण ते 2-3 दिवस खाऊ शकतो का नाही? तसंच असतं, भांडणं झाल्यानंतर सारखं सारखं कशाला सांगायचं तुम्हाला. छोड़ो फेड छो. मग का म्हणजे मी तिलाही दोष देत नाही. तिचे वैयक्तिक भांडणं झाली, भांडणं थोडेच होते, टोकाचा निर्णय होता, मग त्याच्यामुळे ना पूर्ण म्हणजे शांत झालं नाही का, एकदम काय सांगायचं तुम्हाला. अरे काय सांगितलंच नाहीस तू, मेन मुद्द्याचं सोडून बाकी सगळं बोललास. तू कुठे काम केलंय, काय केलंय, सगळं बोललास, पण मेन मुद्दा राहिला बाजूला. अरे भांडण कशी झाली, त्या दोघींनी काय केलं, कशा झिंजा वगैरे उपटल्या एकमेकांची, ते सांगितलंच नाहीस तू. मस्तपैकी कव्हरअप करतोय, मस्तपैकी लोकांना वेड्यात काढतोय. आणि मी पण व्हिडिओ इंस्टाग्रामचे सगळे डिलीट केले, हळूहळू मी यूट्यूबचे पण डिलीट करणार आहे. अरे संदीप भाऊ, असं व्हिडिओ वगैरे डिलीट नको करू. अरे असं छोटीशी भांडण झालेत, लगेच कोण व्हिडिओ थोडी डिलीट करतं. मला असं वाटतं की तू तुझं यूट्यूब चॅनलच डिलीट कर. आणि माझ्या आईचा आणि माझा खूप जीव आहे माझ्या आईमध्ये, आणि त्याच्यामुळे मी या गोष्टी. असं वाटतंय की शाळेमध्ये सरांनी निबंध दिलाय आणि निबंधाचा विषय आहे माझी आई, आणि त्याच्यावर एक लहान मुलगा निबंध बोलतोय असं वाटतंय सेम. आणि माझ्या आईचा आणि माझा खूप जीव आहे माझ्या आईमध्ये. याच्यानंतर मला विचारू नका की भूमी कुठे आहे, काय कुठे आहे. ह्या लोकांना ना काय काम धंदे नाहीयेत. अरे कशाला विचारता भूमी कुठे गेली, काय करते, कुठे काय. तुम्ही तुमच्या भूमीमध्ये वाकून बघा ना. अरे म्हणजे तुम्ही तुमच्या घरामध्ये वाकून बघा ना, तुमच्या घरामध्ये लोकांना विचारा ना, दुसऱ्यांना काय विचारता. एवढे तुम्ही उपट सुंबत का? तुम्ही आमचे व्हिडिओ बघतात ना, आणि मला असं वाटतं की हे पहिल्यांदाच माझ्या डोळ्यातून पाणी येते. कुठे आहे? नाही रडलो मी. कुठे आहे पाणी? म्हणजे दिसत तर नाही. किधर आहे, किधर आहे? आणि जे पाहिजे तेच देत आले लोकांना. हा, हे बरोबर बाकी बोललास तू. म्हणजे अख्ख्या व्हिडिओमध्ये ना तू हेच एक बरोबर बोललायस की लोकांना जे पाहिजे होतं ते तुम्ही दिलं. क्रेंज कॉन्टेंट. सांगायचं होतं तुम्हाला की अशा गोष्टी झाल्या माझ्यासोबत. यानंतर मी तुम्हाला सांगणार पण नाही की काय झालं काय नाही. हा शेवटचं मी तुम्हाला सांगितलं. आणि मी पण तुम्हाला आता शेवटचं सांगतोय की ह्याच्या पुढे मी आता रोस्टिंग नाही करणार. कारण झाली, व्हिडिओ संपली. अजून काय पाहिजे तुम्हाला? 12 मिनिटाचीच व्हिडिओ होती त्याची, बस संपलं. नाहीतर काय काय चॅनल असतात अर्ध्या तासाची व्हिडिओ काढतात. हो जाऊ दे, पर्सनल निघतंय, पर्सनल नको, झालं गेलं, जाऊ दे, सोड. तर चला मग बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. ही जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा. जे चॅनलवरती आपले नवीन आले असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला पुढची व्हिडिओ कोणावर पाहिजे ते खाली कमेंट सेक्शनमध्ये मला नक्कीच सांगा. तर चला भेटूया एका पुढच्या व्हिडिओमध्ये. टाटा.